नमस्कार. कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. आजची कथा आहे धन्नाजार्जींची. धन्नाजार्जींचे नाव राजस्थानातील प्रमुख संतांमध्ये घेतले जाते. धन्नाजींच्या सरळ भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण त्यांना प्रत्यक्ष रूपात दर्शन देत असत. तर या धन्नाजींचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला होता. घरातील सर्व मंडळी ठाकूरजींचे परमभक्त. एकदा लहानपणी त्यांच्या घरी एक संत महात्मा येऊन राहिले. ते नेहमी शाळीग्रामाची नित्यनेमाने पूजा करत. धन्नाजीने बघितले की महात्माजी शाळीग्रामाला रोज दुधाने, दह्याने, पंचामृताने स्नान घालतात, नंतर त्रिपुंड लावतात, तुळशी माळा घालतात. या गोष्टीचे धन्नाजींना इतके अप्रूप वाटले आणि जरी ते धन्नाजी खेळाच्या रूपात हे बघत होते तरी त्यांचे मन हे सगळं बघून प्रसन्न होत होते. मग धन्नाजींचा रोजचाच दिनक्रम की पूजा करताना धन्नाजी संत महात्माजींच्या जवळ येऊन बसत असत. काही दिवसांनी संत महात्माजी दुसऱ्या ठिकाणी जायला निघाले. तेव्हा धन्नाजींनी रडून आकांडतांडव केला. ते म्हणाले, तुम्हाला जायचे असेल तर जा, पण आमचे ठाकूरजी काही घेऊन जाऊ नका, आम्ही त्यांची सेवा करणार आहोत. आता बालकाचे निर्मळ मन मोडणे महात्माजींना कठीण गेले. मग त्यांनी एक योजना केली. त्यांनी नदी किनारी जाऊन एक काळा कुळकुळीत दगड आणला. त्याला तूप चांगले चमकावले, अत्तर लावले, त्रिपुंड लावून तुळशी माळा घातली आणि मग पूजेच्या पाटावर नेऊन बसवले. आपल्या शाळीग्रामाला एका छोट्या पाटावर ठेवले. मग धन्नाजींना घेऊन ते देवघरात गेले आणि म्हणाले, हे जे मोठ्या पाटावर बसले आहेत ना, ते राजा ठाकूरजी आहेत आणि छोट्या पाटावर आहेत ते शिपाई ठाकूर आहेत. तुम्हाला कोणते ठाकूरजी हवे? आता साहजिकच लहान मूल म्हटल्यावर मोठ्या पाटावर ठेवलेल्या राजा ठाकूरजींकडे धन्नाजींचे मन आकर्षित झाले आणि त्यांनी त्याची निवड केली. खऱ्या शाळीग्रामाला घेऊन धन्नाजींना नाराज न करता संत दुसऱ्या ठिकाणी जायला निघाले. संतांची हीच खासियत आहे की लहान मुलांचे मन देखील ते जाणून घेतात. आता या धन्नाजींना खेळण्यासाठी रोज एक साधनच मिळाले. रोज त्या दगडाची पूजा करू लागले, अगदी महात्माजींचे अनुकरण करून. त्यांच्या बालबुद्धीला पटेल आणि जमेल अशा तऱ्हेने त्याची ठाकूरजींची सेवा होत होती. पण त्या सेवेतला भाव त्या ठाकूरजींना उमगत होता. एकदा धन्नाजी त्यांच्या वडिलांसोबत ठाकूरजींच्या मंदिरात गेले. तेथे त्यांनी ठाकूरजींना भोग चढवताना पाहिले. लगेच घरी येऊन त्यांनी त्यांच्या मातेकडून आपल्या ठाकूरजींसाठी भोग बनवून घेतला आणि जसा मंदिरात पडदा लावून भोग चढवला जातो तसा पडदा ठाकूरजींसमोर धरला. बराच वेळ झाला असे मानून धन्नाजी पडद्याआडून बघतात तर काय, ठाकूरजींच्या समोर ठेवलेला भोग तसाच. मग न राहावून धन्नाजी ठाकूरजींना म्हणाले, तुमच्यासाठी आम्ही आमच्या मातेकडून भोग बनवून घेतला, गरम भातावर तुपाची धार ओतली आणि तुम्ही अन्नाचा घासही घेतला नाही. जर तुम्ही जेवला नाही तर आम्ही देखील आज जेवणार नाही, असे म्हणून धन्नाजी तिथेच झोपले. आता धन्नाजी छोटेसे बालक, पण त्यांचे भक्तिप्रेम पाहून ठाकूरजींचे देखील मन द्रवले आणि मग बालगोपालजींच्या रूपात प्रकट होऊन त्यांनी प्रसाद ग्रहण करण्यास सुरुवात केली. काहीतरी आवाज झाला असे वाटून पडदा सारून धन्नाजीने बघितले तर काय, तर त्यांच्याच वयाचे छोटेसे गोपालजी जेवणाचा स्वाद घेत होते. धन्नाजींचे शाळीग्राम खरे नव्हते, पण भाव आणि विश्वास इतका खरा होता की ठाकूरजींना प्रकट होणे भाग पडले. जसे धन्नाजी थोडे मोठे झाले तर तसे ते शेतकरी होते ना, त्याच्यामुळे घरच्या गायी चरायला घेऊन जाऊ लागले आणि बरोबर आपल्या ठाकूरजींना देखील नेऊ लागले. गायींना चरायला सोडले की धन्नाजी खिशामधून ठाकूरजींना बाहेर काढत आणि सांगत, आता इथे कोणी नाही, तुम्ही प्रकट होऊ शकता. मग काय, धन्नाजी आणि ठाकूरजी मनसोक्त गप्पा मारत. एकदा काही कामानिमित्त धन्नाजींना गायींना चरायला नेणे शक्य झाले नाही.
तेव्हा ठाकूरजींनी धन्नाजींना विचारले, आज जायचं नाही का गावाबाहेर? धन्नाजींनी त्यांना सांगितले, आज बाकीची कामे असल्यामुळे त्यांना हे शक्य होणार नाही. ठाकूरजी म्हणाले, आम्ही तुला मदत करतो, आम्हाला तू गावच्या वेशीपर्यंत सोड. मग धन्नाजी ठाकूरजींना घेऊन गावच्या वेशीपर्यंत गेले. तिथून त्यांना बाहेर काढले आणि मग धन्नाजींच्या गायी घेऊन ठाकूरजी चरायला घेऊन गेले. हळूहळू रोजच ठाकूरजी धन्नाजींच्या गायी चरायला नेऊ लागले. आता धन्नाजींना बाकीची कामे उरकण्यासाठी बराच वेळ मिळू लागला. मग असा यांचा हा रोजचा दिनक्रम झाला होता. आता 12 वर्षांनी ते संत महात्मा जे धन्नाजींच्या घरी आले होते ते परत एकदा त्यांच्या घरी आले, त्यांच्या शाळीग्रामाला. धन्नाजींनी प्रणाम केला. त्यांना म्हणाले, गुरुजी, तुम्ही मला असे ठाकूरजी प्रदान केलेत त्याच्यामुळे आमचे जीवन कृतार्थ झाले. आता महात्माजींना वाटले हा मस्ती करत आहे. त्यांनी विचारले, मग ठाकूरजींची सेवा कशी काय चालली आहे? त्यांना वाटले, लहानपणी दगड म्हणून दिलेले ठाकूरजी आता मोठेपणी थोडीच ना पूजणार. कुठे आहेत तुमचे ठाकूरजी? तेव्हा धन्नाजी म्हणाले, ते तर गायी चरायला घेऊन गेले आहेत. महात्माजींना काही समजले नाही. धन्नाजी उत्तरले, मी जेव्हा इतर कामामध्ये व्यस्त असतो तेव्हा ठाकूरजीच गायी चरायला घेऊन जातात. आता महात्माजी मनातल्या मनात म्हणाले की जेव्हा लहान होता तेव्हा ठीक होते, पण मोठे झाल्यावर देखील हा मुलगा लहान मुलांसारखेच बोलतो आहे. धन्नाजींना समजावण्यासाठी ते म्हणाले, हे कसं शक्य आहे? हे तर तुमच्या मनाचे भ्रम आहे. धन्नाजी म्हणाले, तुमचा विश्वास नसेल तर संध्याकाळी तुम्ही आमच्याबरोबर चला. तिथे ठाकूरजी गायींना घेऊन परत येतात. मग संध्याकाळी धन्नाजींबरोबर महात्माजी गावच्या वेशीवर आले. समोरून गायी येताना दिसल्या. धन्नाजी म्हणाले, ते बघा, ते समोरून जे आहेत ना ते ठाकूरजी येत आहेत गायींना घेऊन. महात्माजी म्हणाले, गायी तर दिसल्या, पण ठाकूरजी कुठे आहेत? धन्नाजी म्हणाले, ते काय, ते सावळ्या वर्णाचे पितांबर नेसून, मोर मुकुट घालून, कानात कुंडले, गळ्यात तुळशी माळा आणि चंदनाचा सुगंध येतो आहे. ठाकूरजी दमलेल्या अवस्थेत पण किती सुंदर दिसतायत. संत म्हणाले, हे तर सगळे भागवतातील श्लोकाचे वर्णन आहे. बर्हा पीडम नटवर वपुः कर्णयोः कर्णिकारम बिभ्रतवासा कनककपीशम वैजयंतीम च माला. म्हणजे ज्याने बर्हापीडम, मोरपीस, अपीड म्हणजे मुकुट, मोरपीसाचा मुकुट घातलेला आहे. नटवर वपू म्हणजे उत्तम लीला करणारे उत्तमोत्तर पुरुषोत्तम. कर्णयोः कर्णिकारम, कानामध्ये कुंडले घातलेले आहे. बिभ्रतवासा, स्वर्णमय पितांबर आहे. कनक कपीशम, जसे ते सोन्यासारखे दिसते आहे, त्यांची कांती पण उजळून निघालेली आहे. वैजयंतीम च माला, म्हणजे गळ्यात तुळशी माळा घातलेली आहे. ते धन्नाजीला म्हणाले, हा श्लोक तू कुठे ऐकला? धन्नाजी म्हणाले, आम्ही कुठे ऐकणार, मला तर समोर ठाकूरजी ज्या रूपात दिसत आहेत त्याचे वर्णन मी तुम्हाला केले. महात्माजींना आता धन्नाजींच्या श्रद्धेचा प्रत्यय आला. आजपर्यंत त्यांनी शाळीग्रामाची साग्रसंगीत पूजा केली, पण श्रींचे दर्शन प्रत्यक्ष रूपात त्यांना कधी झाले नाही. मग या महात्माजींच्या सांगण्यावरून धन्नाजींनी रामानंद स्वामींचे शिष्यत्व पत्करले आणि भक्ती मार्गाने आपले जीवन व्यतीत केले. तुम्हाला ही धन्नाजींची गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.